नमस्कार मंडळी. 14 तारखेला म्हणजेच काल वंचित बहुजन आघाडीने ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या विरोधात पुणे येथील त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला, आंदोलन केलं. आता हे जसं मोर्चा आंदोलन काढलं, अनेक माध्यमांनी महाराष्ट्रभर याची चर्चा झाली, माध्यमांनी दाखवलं आणि त्यावर असीम सरोदेची प्रतिक्रिया आली की हे आंदोलन निरर्थक आहे, काही बेस नसलेलं आंदोलन आहे. माझ्या कार्यालयावर किंवा माझ्या विरोधात आंदोलन करण्याचं काय कारण आहे, असं असीम सरोदे म्हटले. मी काय काँग्रेसचा कार्यकर्ता नाही किंवा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी कुठल्याही पक्षाचा मी कार्यकर्ता नाही महाविकास आघाडीमधल्या. तरी माझ्या विरोधात आंदोलन का करताय? याला कुठलाही हे निरर्थक आंदोलन आहे, याला कुठलाही बेस नाही, असं असीम सरोदेंचं म्हणणं आहे. त्यावर अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली. निखिल वागळे असतील किंवा अन्य कोणी असतील, सगळ्यांनी वंचित बी टीम कशी आहे भाजपची हे आजच्या आंदोलनाने सिद्ध होत आहे. कुठलाही बेस नाहीये, काँग्रेस काही आरक्षण विरोधी नाहीये किंवा असीम सरोदेचा काँग्रेसशी काही संबंध नाही, अशा तऱ्हेच्या अनेक पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्या, सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. परंतु मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला आज मिळेल. आज वंचित बहुजन आघाडीने नुसतं असीम सरोदेच नाही तर सोलापूरमध्ये देखील आंदोलन केलं प्रणिती शिंदे विरोधात. त्यांनी नाशिकमध्ये पण आंदोलन केलं कसबे विरोधात. अशा अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. काँग्रेसचा तर ते निषेध करतच आहेत. शिवाय ते महाविकास आघाडीचा निषेध करतायत आणि 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्यांनी आव्हान केलं होतं की आरक्षण तुम्हाला वाचवायचं असेल, संविधान जर वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला आणि काँग्रेसला मतदान करा, असं ज्यांनी आव्हान केलं ते सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा जे स्वतःला पुरोगामी म्हणतात असे असतील, त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारलाय असंच म्हणावं लागेल. त्यांची नैतिक जबाबदारी असली पाहिजे. ज्यांनी जे आरक्षण, आपल्याला आरक्षणवादी जे समजतात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. त्यांनी आज एक पत्र जारी केलंय. किसन चव्हाण, जे प्राध्यापक किसन चव्हाण आहेत, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे, त्यांच्या नावे वंचित बहुजन आघाडीने एक पत्र जारी केलंय, ज्याला राज्य कोर कमिटीची मान्यता मिळालेली. ते पत्र त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वंचित बहुजन आघाडीच्या आहे, ते सविस्तर तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली पूर्ण भूमिका मांडली की कशा तऱ्हेने आम्ही यांचा विरोध करतोय, निखिल वागळे असतील, असीम सरोदे असतील, यांच्या विरोधात आंदोलन का करतोय, याबद्दल त्यांनी सविस्तर आपली भूमिका त्या पत्रामध्ये मांडली आहे. त्यांचं म्हणणं आहे की यांनी लोकांना आव्हान केलं, तुम्हाला जर संविधान वाचवायचं असेल, आरक्षण वाचवायचे असेल तर काँग्रेसला, महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला मतदान करा. लोकांनी, भोळ्या बाबड्या लोकांनी मतदान देखील केलं आणि आता काँग्रेस आरक्षण विरोधी भूमिका घेते. त्यामुळे तुम्ही जसं आव्हान केलं होतं लोकांना, तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही माफी मागितली पाहिजे. तुमचं ऐकून लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे लोक जे म्हणत होते काल की वंचित बहुजन आघाडीचं बेसलेस आंदोलन आहे, निरर्थक आंदोलन आहे, याला कुठलाही बेस नाही, तर हे चुकीचं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या आंदोलनाला बेस आहे. हे आंदोलन निरर्थक नाही. त्यांच्यामध्ये हे आरक्षण विरोधी कृत्य काँग्रेसकडनं झालेलं आहे. त्याचा निषेध म्हणून हे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलंय आणि आरक्षण वाचवायसाठी आम्ही आंदोलन, जे आरक्षण वाचवायची भाषा बोलत होते, जे पुरोगामी नेते स्वतःला समजतात, समाजकार्य जे पुरोगामी करतात, त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे, असं वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळं हे आंदोलन निरर्थक किंवा बेसलेस आहे असं मला वाटत नाही. त्यांचं आंदोलन योग्य आहे की अयोग्य आहे, त्याबद्दल आपलं मत काय आहे मित्रांनो, ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि वंचित बहुजन आघाडीने जे एल्गार पुकारलाय महाविकास आघाडीला मतदान करा म्हणणाऱ्या या पुरोगामी लोकांविरुद्ध किंवा पुरोगामी आपल्याला स्वतःला समजून घेणाऱ्या लोकांविरुद्ध, त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. निखिल वागळे, असीम सरोदे, विशंबर चौधरी किंवा अन्य कोणी जे असतील, त्यांच्या विरोधात जे वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारलाय त्याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.